नमस्कार. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2026 प्रभाग क्रमांक 31 या प्रभागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज सायंकाळच्या सत्रामध्ये पलावा शहर या शहरातून आज प्रचार रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये प्रभाग क्रमांक 31 मधून तकदीर दशरथ काळन, निवृत्ती चंद्रकांत पाटील, वर्षा महेंद्र पाटील, ज्योती रक्षित गायकर या उमेदवारांची प्रचार रॅली. या रॅलीला गणपती मंदिर पलावा येथून सुरुवात झाली. काही सोसायट्यांमध्ये मला उपस्थित राहण्याचा योग आला आणि त्या परिसरातल्या शहरातल्या लोकांनी काही समस्यांचं मंथन केलं. या विभागाला अनेक समस्या भेडसावत आहेत. या नुसत्या लोढायवन शहराला नव्हे तर कल्याण ग्रामीणमधील 27 गावातील ज्या समस्या आहेत, मग त्यामध्ये जो जुलमी कर, जो महसूल 10% आहे, त्याचा अधिभार जो नागरिकांना खूपच महागडा असा आहे. आरोग्याचे प्रश्न आहेत, स्वच्छतेचे प्रश्न आहेत, ट्रॅफिकचे प्रश्न आहेत. अशा अनेक प्रश्नांवरती या पलावा शहरातून काही लोकांनी जे उमेदवार आपल्या भेटीला आले होते, त्या भेटी दरम्यान त्यांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. उमेदवार अभ्यासू आहेत, त्यांना परिस्थितीची आणि इथल्या समस्येची जाण आहे आणि त्यामुळं इथल्या वर्गाला किंवा इथल्या रहिवाशांना असेच वाटते की सामान्य चेहरा आणि परिवर्तनाच्या बदलानुसार जो बदल घडतो त्याला परिवर्तन असं म्हणतात. या विभागाला एक नवा चेहरा देण्याचा जो इथल्या नागरिकांचा संकल्प आहे, त्या संकल्पनेला या विभागामध्ये जी प्रचारादरम्यान जी गोष्ट चर्चिली जाते, आज इथला युवक, आज इथली युवती, ज्येष्ठ असतील, महिला असतील, या प्रत्येक घटकाला किंवा वयोवृद्ध माणसाला असंच वाटतं, बदल हवा तर चेहरा नवा. अशी परिस्थिती प्रभाग क्रमांक 31 मध्ये किंबहुना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या छोट्या कार्यकर्त्यांच्या असतात आणि त्या कार्यकर्त्याला किंवा त्या प्रभागातल्या एखाद्या समाजसेवकाला जो काहीतरी करू पाहत आहे, या विभागाला एक वेगळं वलय जे विकासाच्या माध्यमातून ज्यांनी संकल्प मनामध्ये बांधलाय, अशा चेहऱ्यांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. ते असे चेहरे आहेत की ज्यांनी त्यांचा पंचायतीतला कार्यकाळ अतिशय त्यांच्या कल्पकतेतून जो त्यांनी विकास साधला, ते तकदीर काळन असतील आणि निळजेगावचे सरपंच, माजी सरपंच निवृत्ती पाटील असतील, आजही ग्रामपंचायतच्या काळामध्ये जी ज्यांनी कामं केली ती आजही जशास तशी आहेत. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील, खास करून ई प्रभाग क्षेत्रातील
जी रस्त्यांची दुरावस्था आहे, जी गटारांची दुरावस्था आहे, ते निश्चितपणे या विभागाला जी अभिप्रेत जी असायला हवी होती त्या स्वरूपाचा प्रशासकीय राजवटीत किंवा त्या कालखंडामध्ये झाला नाही, याचा रोष मात्र इथल्या मतदारांमध्ये आहे, रहिवाशांमध्ये आहे. हे आज या निमित्तानं मला पाहायला मिळालं. अनेकांनी याबाबतच्या असणाऱ्या ज्या समस्या त्या निवारण झाल्या पाहिजेत याबद्दल सुद्धा आमच्या ग्लोबल महाराष्ट्र 24 तास या वृत्तवाहिनीवरती दिल्या. निश्चितपणे आपण या पाहाल. धन्यवाद. सर्वप्रथम गणराय चरणी उमेदवारांच्या बद्दल एक शुभकामना म्हणून आपण सुरुवात केलेली आहे. आणि त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने जो विश्वास शिवसैनिकांचा, मराठी माणसांचा जो यांच्या पाठीशी उभा आहे, मला असं वाटतंय जो घंटानाद मागून आला तोच घंटानाद आपल्याला केडीएमसी मध्ये या 4 उमेदवारांना आपल्या 31 प्रभागातून घेऊन आपण त्यांना दाखवून देऊ आणि आपली विजयाची पताका आपण गणेशांच्या पासून सुरुवात केली आणि ही ताकद मराठी माणसाने उभी केलेली आहे. आणि प्रत्येक माणूस जसे हे मी माझ्याबरोबर जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आणि मीही तसा एक शिवसैनिक आहे, ज्या पद्धतीने आम्ही उभे आहोत, लढतो आहोत, हीच आमची खरी ताकद आहे आणि निष्ठावंतांची एक नांदी ओळखली जाते. ती विजयाबद्दल काय सांगा? मला विजयाची 100% खात्री आहे. आणि ज्या पद्धतीने उमेदवार आहेत ते आणि ते पण 101 तगडे उमेदवार आहेत आणि आपापल्या प्रभागात त्यांचा एक विशिष्ट वर्ग आहे आणि त्यांना मानणारे आणि त्यांच्या कामाची पावती देणारे एक चांगली वर्ग आहेत की मला असं वाटतं की त्यांना ते सपोर्ट करतील. ते गर्दीचं रूपांतर मतात होईल का? नक्की ही गर्दी आहे ती फक्त दिसण्यापुरती नाहीये. आपण आपल्याला बोलतात ना की नुसती माणसं दिसून नाहीयेत, ह्याच्या मागे अदृश्य हात पण आहेत की जे आपल्याला पाठीशी मदत करतायत. ते धन्यवाद. जय. गेली 20 वर्ष शिवसैनिक आणि मनसैनिक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते आणि सगळ्यांच्या मनात एकच खतखत होती की ह्या दोघ्या भावांनी एकत्र यायला पाहिजे महाराष्ट्र हितासाठी, मराठी हितासाठी आणि मराठी लोकांसाठी. तो दिवस आज आलेला आहे आणि संघर्षाची वेळ खूप चांगली आहे आणि त्या पद्धतीने कासारिओ मधून देखील खूप चांगला प्रतिसाद आहे. आम्हाला एकच सांगायचं आहे की कासारिओ ही मेट्रोपॉलिटन सिटी आहे, याच्यामध्ये विविध धर्माचे, जातीचे, वेगवेगळ्या प्रांतातून आलेले सगळे लोक आहेत आणि सगळ्या परप्रांतीय असेल, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल मधून आलेल्या सगळ्या लोकांचा मनसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांना पूर्ण त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की या वॉर्डामधून आम्ही 4-0 ने विजयी होणार आणि हा एवढा आमचा कॉन्फिडन्स आहे. याच्यामध्ये विजयाची खात्री आहे, विजयाची 100% खात्री आहे. 4-0 ने आम्ही येणार याबद्दल. किती टक्के मतदान होईल या उमेदवारांना? उमेदवारांचं तरी पाहिलं गेलं तर टोटल ओव्हरऑल आम्ही मतदान एक्सपेक्ट करतोय की सिटीमधून ह्या प्रभागातून टोटल 60 ते 68% वोटिंग होईल आणि त्यातले मॅक्सिमम वोटिंग जे 35%च्या अबो असेल ते फक्त एक आमच्या उमेदवारांना असणार आहे. तो विनिंग फॅक्टर हा मेजरली आमच्याच पाड्यामध्ये पडणार आहे आणि इथला हा एज्युकेटेड समाज आहे, वेल सेटल आहे, फायनान्शियली स्ट्रॉंग आहे आणि त्यांनी गेले अनेक वर्ष या प्रभागामध्ये त्यांनी जी त्रास सहन केलेला आहे ना त्याची एक रिव्हेंज आता ते घेणार आहेत. तर आमचे मेन प्रॉब्लेम असे होते की गेले 10 वर्ष झाले आम्हाला लोकल ट्रेन निर्जे ते दिवा चालू होणार म्हणून सांगितलं, ती सुरू नाही झाली. पलावा जंक्शनचा जो ब्रिज आहे तो गेले 7 वर्ष अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि अजून किती वर्ष चालणार माहिती नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिळफाटा ते पलावा ट्रॅफिक हा एक मेन मुद्दा आहे की आमच्या पलावातले रहिवासी आहेत ते डेली फेस करतात. त्याच्याबरोबर कचऱ्याचा, प्रदूषणाचा भरपूर सारे मुद्दे आहेत की ज्याचा आम्हाला आता उत्तर द्यायचंय आणि इथे चांगला प्रशासक म्हणून आमच्या उमेदवारांना आम्हाला केडीएमसी मध्ये पाठवायचं आहे, जेणेकरून या भागाचा आणि केडीएमसी अशी बनेल की इथून पुढे लोक केडीएमसीचं आहे ना हे करतील, होईल मत पेटून. हो नक्कीच या इलेक्शनला प्रत्येक उमेदवाराचा कासारिओ मधून राग व्यक्त होणार आहे की जे काही 5-10 वर्ष या लोकांनी सहन केले ना त्याचा राग ह्या वेळेस मतदानातून दिसणार आहे सगळ्यांना. 31 नंबर पॅनल जे मनसेचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे हे निश्चितपणे विजय होईल असा दावा करता आपण? 100% विजय होणार, कारण की तेवढा त्रास या लोकांनी आमच्या समाजाने इथे सहन केलेला आहे आणि त्याचं उत्तर ह्या वेळेस ते मतदानातून देणार. आज इथे आमचे उमेदवार श्री गणरायाच्या रस्त्याला आले आणि भाऊ
संख्येने इथे आमचे जे कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत आणि या इलेक्शन मध्ये इथे उभे आहेत आणि जास्तीत जास्त मताने निवडून येतील ही मी त्यांना आशीर्वाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिलं तर माझे जे आमचे प्रतिनिधी सर्व उमेदवार जे आलेत त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा. एक आपण लहानपणी गोष्ट ऐकली असेल, कासव आणि ससा. त्याच्यामध्ये ससा आणि कासव जी रेस चालू होती, शेवटी बाजी कासवाने मारलेली आहे हे सर्वांना माहिती आहे. आज कासवाच्या चालीने आमचे सर्व उमेदवार हळूहळू आले आणि आता एकदम अशा पोझिशनला आल्यात की समोरच्या लोकांना विचार करावा लागतोय की समोरच्या लोकांना विचार करावा लागतोय की आता आम्ही कुठे आहोत, आम्ही पाठी तर नाही आहोत ना. तर त्या भूमिकेतनं आमचा प्रचार चालू आहे आणि आम्ही 100% प्रयत्न करू आमचे जे उमेदवार आहेत त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा आणि जास्तीत जास्त लोकांकडनं त्यांचे समस्या आहेत आणि त्यांचे निवारण करून घेण्याचा. सर्वात आधी आम्हाला यायला इथे उशीर लागला आणि तुम्हाला थांबावं लागलं त्याबद्दल मी माफी मागतो सर्वांची. इथल्या ज्या समस्या सांगितल्या आणि आता ज्या समस्या सांगितल्या विशाल यांनी, या ज्या काही समस्या सांगितल्या ते आम्हाला सर्व ज्ञात आहे, आम्हाला माहित आहे या समस्या इथल्या काय. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या समस्या सॉल्व्ह झाल्या नाहीत आणि या समस्या आजच्या नाहीत. आवाज तिकडे करता मशीन करून आजच्या आहेत का समस्या? 6 महिने 2 महिने पार झाले नाहीत, 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, त्या समस्या सुटत नाहीत. तरी पण आम्हीच नगरसेवक होणार आणि आम्हालाच तुम्ही वोट करा, पार्टी बघून वोट करा, अशी जबरदस्ती नाही चालत. जर तुम्हाला समस्या सॉल्व्ह होत नाही तर तुम्हाला बदलावं लागेल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, काही फार मोठ्या गोष्टी नाही आहेत. मागता तुम्ही काय मागता? ड्रेनेजचं काम, पाणी शुद्ध, तुम्हाला बिल जास्त येते ते, मोठ्या येण्याची परिस्थिती, रस्त्यात येताना लागलेल्या हातगाड्या, याला जागा नाही, ट्रॅफिकचे प्रश्न, असंख्य असे प्रश्न. तिथे घाट आहे पण स्वच्छता नाहीये, स्वच्छता गृहाची सोय नाहीये, पोलीस चौकी आहे पण तिथे पोलीसच नाहीये. या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे पावसाळ्यात पाणी भरतं, ते पाणी काढण्याची कोणत्याही प्रकारची सोय नाही, 2-3 दिवस आपल्याला तसंच राहायला लागते. ही समस्या आजची नाहीये, वर्षानुवर्षाची ती समस्या आहे. ती सॉल्व्ह झाली आहे का तुमची समस्या? सॉल्व्ह नाही. जर सॉल्व्ह आता करायची असेल तर त्याच जर लोकांना जर निवडून दिलं ती समस्या सॉल्व्ह होणार आहे का? म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यासाठी इच्छाशक्ती लागते. मुळात मला वाटतं फक्त खुर्ची घेण्यासाठी त्याला ती जागा पाहिजे, लोकांची काही लेणं देणं कधीच नाही. या सर्व गोष्टी आम्हाला माहित आहे. मी किंवा माझे सहकारी आपल्या परिसराच्या बाहेरचेही नाही आहेत. मला एक्झॉटिकामध्ये माझा फ्लॅट आणि राहत नाही इथे, पण मी पळालेच आहे. निवृत्ती पाटील माझे सहकारी आहेत, ते निलजगावचे माजी सरपंच आहेत. लोढा मध्ये ज्या ज्या बिल्डिंग आहेत जिथे खबर ब्लॉक त्यांनी लावलेले आहेत 10 वर्षापूर्वी, तेच आहेत आजपर्यंत, काही चेंज झालेले नाही. वर्षा महेंद्र पाटील आहेत, त्यांचे मिस्टर आहेत, ते ग्रामपंचायत सदस्य होते, त्यांनी त्या काळात रोड बनवलेले तेच आहेत. आणि आमची वर्षा ज्योती गायकर आहेत, त्या दावडी विभागातील आहेत. म्हणजे हा विभाग हा 31 दावडी, सोनारपाडा, मनपाडा, हेदेकले गाव, कोले गाव, म्हणजे घेसर, आपला हा कासारियो आणि कासाबेलाचा काही भाग असा म्हणून 31 प्रभाग आहे. टाउनशिप प्लॅनिंग असल्यामुळे तुमच्या फेडरेशनच्या माध्यमातून तुम्हाला सोयी सुविधा मिळतात. पण ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या करण्यासाठी एक सक्षम नगरसेवक असला पाहिजे आणि तीच आता इलेक्शन आहे. आम्ही सर्व सुशिक्षित कॅन्डिडेट आहोत, आम्हाला इथल्या समस्यांची जाण आहे. वर्षानुवर्ष तुमचे प्रश्न सुटले नाहीत,
तर तुम्हाला देखील बदलावं लागेल. कोणी सांगत असेल की यालाच वोट करा त्यालाच वोट करा, वोट बद्दल कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नसावी. माझे जवळचे आहेत, माझ्या पार्टीचे आहेत म्हणून वोट करा, याला काही अर्थ नाही. काम करणारी व्यक्ती तिथे गेली पाहिजे. त्या समस्या सुटल्या नाहीत, त्या समस्या सोडवायच्या असेल तर आपल्याला कुठेतरी बदलावं लागेल. बदल पाहिजे असेल तर तुम्ही पहिले बदला, बदल घडवा आणि आम्हाला सहकार्य करा. इच्छाशक्ती आहे म्हणून इथपर्यंत तुमच्यापर्यंत आम्ही आलेलो आहोत. या सोसायटीमधले मला बरेच जण ओळखत असतील. ते प्रत्येक सोसायटीच्या इथल्या कार्यक्रमामध्ये, गणपती उत्सव असो, तुमच्या नवरात्रीमध्ये प्रत्येक वेळेस मी कोणती पूजा देखील असो मी उपस्थित असतो. माझी पूर्ण टीम आहे, तरुणांची टीम आहे, सुशिक्षितांची टीम आहे आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आम्हाला तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही सॉल्व्ह करण्याचा 100% प्रयत्न करणार. ही इलेक्शन लोकल इलेक्शन आहे, पार्टी बघून वोट करण्याची इलेक्शन नाही आहे. लोकल इलेक्शन मध्ये पार्टी बघून काही मतलब नाहीये. आपल्या जवळचा चेहरा काम करणारा माणूस पाहिजे. बाकीचे कॅन्डिडेट पण तुमच्याकडे आले असतील मला माहित नाही, तर तुम्ही त्यांचे चेहरे कधी बघितले पण नसतील. आम्हाला इथली जाण आहे, आम्ही तुमच्या समस्या जाणून पण घेतल्या आणि त्या सोल्व कसं होईल, कशा करता येईल याचा प्लॅन देखील आमच्याकडे आहे. आम्ही नुसतं जिथं आलेलो नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की पार्टी मत देतो, आदमी देखकर वोट कीजिएगा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना और उद्धव बाला साहेब ठाकरे की सेना और रिपब्लिकन पार्टी, इन 3 पार्टी की तरफ से हम खड़े हैं. ये इलेक्शन 15 तारीख को है. ये इलेक्शन में हर एक आदमी को 4 वोट करना है. 4 ओ ब क ड, वो चारों में 4 बटन दबाने के बाद ही आपका पूरा वोट खत्म होता है. ध्यान रखो. 2 मशीन रहेगी आपके सामने, 2 मशीन रहेगी. ओ ब 1, क ड 2, चारी बटन आहे. हा, ओ मध्ये, ओ सेक्शन मध्ये 2 उमेदवार आहेत, मी आणि माझ्या ऑपोजिट असणारा. तर पहिल्या क्रमांकाचा नंबर तकदीर दशरथ कालन, मी स्वतः, निशाने आहे रेल्वे इंजिन. 2 मध्ये ज्योती रक्षित गायकर, क्रमांक 1 चा बटन आहे आणि निशाने आहे रेल्वे इंजिन. क मध्ये सर वर्षा महेंद्र पाटील, निशाने आहे मशाल आणि 1 नंबरचंच बटन आहे. आणि 2 मध्ये श्री निवृत्ती चंद्रकांत पाटील, यांची निशाने आहे रेल्वे इंजिन आणि त्याला 3 नंबरचं बटन आहे. म्हणजे रेल्वे इंजिन, मशाल, रेल्वे इंजिन. 1 नंबर, 2 नंबर, 1 नंबर, 1 नंबर, 1 नंबर, 3 नंबर. 1 1 1 3. लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा माझ्या टीमच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये खूप काम केले आहे म्हणून आम्हाला राजूदादाने इथपर्यंत निवडलेले आहे. आम्ही सर्व तरुण टीमने एकच गोष्ट सांगतो की करण्यासारखी जर इच्छाशक्ती असेल ना काही शक्य असतं. आपण बायजूसचा ऍप तुम्हाला माहित आहे, तुमच्या घरी मुलांना वगैरे तुम्ही वापरत असाल किंवा ज्यावेळेस आले ते 2.5-3 लाख रुपये 3 वर्षाचं इंजिन असतं. म्हणजे सामान्य माणूस पण घेऊ शकत नाही. पण मुलं आता पुस्तकांपेक्षा सोशल मीडियावर, टीव्ही किंवा मोबाईलवर जास्त शिकतात. म्हणजे मी पण ऍप घेतली नंतर तो बंद केला मुलांना. पण माझ्या हेतूतल्या गावातील मुलं बायजूसचा ऍप त्यावर ते शिकतात, तेही फ्रीमध्ये. कदाचित तुम्हाला ती गोष्ट अशक्य वाटेल. शक्य भाव मी सांगत नाही. माझ्या सोशल मीडियावर, माझ्या फेसबुकवर पोस्ट देखील आहे. मला सांगायचे अशा असंख्य गोष्टी आहेत. म्हणजे गावातली जिंदाल कंपनीची पाईपलाईन टाकावी. पाण्याची तुम्ही समस्या सांगितली ना, मी फक्त 50 वर्षाचा विचार केला की 50 वर्षामध्ये ती पाईपलाईन खराब नको व्हायला. सिकलाच 1 क्लास टाकली नाही. आपल्याला लोकांनी जेव्हा निवडून देतात तेव्हा ते आपल्याला लोकांचं काम करायचा, भविष्याचा विचार करू. आजही 15 वर्ष झाली आमच्या गावातील कोणी व्यक्तीला विचारा, पाण्याची एकाला एक घराला सुद्धा पाण्याची कमतरता नाहीये. अशा सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मी माझ्या बुकलेटमध्ये मी बऱ्याच गोष्टी टाकलेल्या आहेत, तुम्ही वाचा.
पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही सुशिक्षित वर्ग आहे, विचार करणारी मंडळी आहे. बोलण्यावरून किंवा बघण्यावरून पण तुम्हाला समजू शकता तुम्ही की तुमचे काम करणारे कोण आहे. आपल्याला जवळचे सांगायला येतील यांना वोट करा, त्यांना वोट करा, हा पर्सनल आपला विषय आहे. काम करणारा वोट करा. मी तुमच्या पूर्ण समस्या सोडवण्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतोय. मराठी हिंदी हिरवेटा सोसाइटी मधील सभी रहवासियों का बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूं कि हमारे लिए आपने वेट किया. आपका कुछ प्रोग्राम चल रहा है, उसके दौरान भी हमें चांस दी, उसके बदले में हम थैंक्स करते हैं. हमारे जो पैनल है ना, अपोजिशन के बदले में एजुकेटेड पैनल है. मैं खुद ग्रेजुएट हूँ. मेरे पूरे जो मेरा पैनल है वो हर एक विभाग में, हर एक गांव में उन लोगों ने बहुत अच्छा काम किया है. इसलिए ये सत्ता और पैसा एक बाजू में है और दूसरी बाजू में हमने किया हुआ काम जो लोगों के सामने है, उसके वजह से हम उन्हें टक्कर देने के लिए हम खड़े हुए हैं. काम करने के लिए इच्छा शक्ति होना जरूरी है. अभी मैडम ने बताया, सर ने बताया कि छोटी छोटी चीजें से आपका यहाँ टाउन प्लानिंग है, आपका जो भी है ज्यादा फेडरेशन देखता है, लेकिन कुछ चीजें हैं जो केडीएमसी द्वारा, मतलब कल्याण डोंबिवली महानगर पालिका, उससे जो होने वाली सुविधा है वो आप अभी तक इधर कौन सी भी सुविधा आई नहीं है. जो भी है सत्ताधारी यहाँ काम करने वाले हैं, उन लोगों ने ये चीज करनी चाहिए थी. रोड नहीं बन रहे हैं, ड्रेनेज के प्रॉब्लम है, पानी नहीं आ रहा है, इलेक्ट्रिसिटी बिल ज्यादा है. यहाँ की पुलिस चौकी है लेकिन उसमें पुलिस ही नहीं है. स्मशान भूमि, इलेक्ट्रिक स्मशान भूमि होनी चाहिए. ऐसी बहुत सी समस्या है. सीजीसी चार्ज है वो ज्यादा है. तो टीपीएस प्लान जो भी है आपका अपना वेस्ट मैनेजमेंट का प्लान है, वो अगर केडीएमसी को हैंडओवर हो जाए तो उसमें से आपका पैसा बच सकता है, आप लोगों का टैक्स कम हो सकता है. जो भी है गवर्नमेंट की बसेस यहाँ से वासी जाना चाहिए, माफा जाना चाहिए, बम्बई जाना चाहिए, कल्याण डोंबिवली, ये आपको सुविधा होनी चाहिए. रास्ते में जब भी बारिश के टाइम में बहुत पानी भरता है, 2-2, 3-3 दिन निकलता नहीं है. ये समस्या आज की नहीं है. यहाँ लोडा हेवन में जाएंगे मार्केट में तो मार्केट की परिस्थिति देखो कैसी है. कुछ रोड नहीं है, ड्रेनेज की अवस्था खराब है, आने जाने में दिक्कत हो रही है. गणेश घाट तो बना है, बहुत अच्छा घाट दिखता है, लेकिन उधर स्वच्छता नहीं है. महिलाओं के लिए कोई स्वच्छता गृह की सुविधा नहीं है. ये जो चीजें है ना, ये छोटी छोटी चीजें ये करने लायक है. उसमें बड़ा कोई रॉकेट साइंस की जरूरत भी नहीं है. ये आज तक हुई नहीं है. जो भी समस्या है 10 साल 15 साल हो गई, वही पुरानी समस्या है. और हमें आप एक मौका दीजिएगा. हम जरूर आपकी सब समस्या समझते हैं. हम यहाँ 10 साल से काम कर रहे हैं. हर एक समस्या हम जानते हैं. हमारी घर की समस्या समझ के ये हम आपकी दूर करने की कोशिश करेंगे. ये लोकल इलेक्शन है, इसमें पार्टी मत देखो, पार्टी को नहीं देखा जाता. लोकल में हमको काम करने वाला आदमी चाहिए. पार्टी मेरे को और पसंद है, लेकिन जो है पार्टी के लिए वो मेरे काम नहीं कर रहे, तो क्या मतलब है फिर? पार्टी देख के मतलब नहीं है. पार्टी मत देखो, काम करने वाले आदमी देखो. हमको अगर समीर जी और उनके टीम ने यहाँ प्रेजेंट किया है तो हमने हमारे काम उन लोगों ने देखे, तो इसके वजह से यहाँ प्रेजेंट किए हैं. आपकी जो भी समस्या है, आपने 3-4 बोली, मैंने तो 10-12 बोली, इससे कहीं ज्यादा है, वो सब सोल्व करने की जिम्मेदारी मैं पूरी टीम के साथ लेता हूँ. आने वाले 15 तारीख को वोटिंग है. वोटिंग 4 है, एक आदमी 4 वोट कर सकता है. पहला ब क ड 2 मशीन रहेगी दोनों सामने. महाराष्ट्र नवनिर्माण सेना और उद्धव बालासाहेब ठाकरे और रिपब्लिकन पार्टी गवईगढ़, इनके तीनों के द्वारा युति से हम खड़े हैं. पहले अ में आता है तकदीर दशरथ कालन, तो मैं हूँ, मेरी निशानी है रेलवे इंजन. ब में ज्योति रक्षित गायकर, जिनकी निशानी है रेलवे इंजन.
क में वर्षा महेंद्र पाटिल जिनकी निशानी है मशाल, और ड में निवृत्ति चंद्रकांत पाटिल जिनकी निशानी है रेलवे इंजन। मतलब रेलवे इंजन, मशाल और रेलवे इंजन, ये 4 बटन दबाने के बाद आपका वोट पूरा होता है। आपको टेम्पलेट्स वगैरह सब मिलेंगे। मेरी आपको रिक्वेस्ट है कि लोकल इलेक्शन होने के कारण आप पार्टी को ज्यादा ध्यान मत दे दो, पार्टी मत देखो, काम करने वाले आदमी को चुनो। जो समस्या इतने साल से खत्म नहीं हुई, चेंज नहीं हुई, तो बदलाव चाहते हो तो आप भी थोड़ा बदलो। आपको बदल चाहिए तो नए चेहरों को संधि दे दो, यही मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ। और आप हमें भारी वोटों से जीतो। हम जीतने के बाद आपकी जो भी समस्या है 100% पूरी करने की कोशिश करेंगे।